छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जळगाव घाटात 48 वर्षाची परंपरा कायम आहे। रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाच्या महोत्सवी सांगता सोहळा भव्य उत्साहात पार पडला। छत्रपती संभाजीनगर कन्नड तालुक्यातील जळगाव घाट येथे परमपूज्य गुरुवर्य प्रभुनाथ महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रामायण कथा व अखंड हरिनाम सप्ताहाचा सांगता सोहळा मोठ्या भक्तिभावाने पार पडला। 24 ते 31 ऑगस्ट दरम्यान झालेल्या सप्ताहातील काल्याच्या कीर्तनाचा लाभ हजारो भाविकांनी घेतला। अंतिम दिवसाच्या कीर्तनकार उद्धव महाराज मांडलिक नेवासा यांच्या गजरात सगळ्या परिसरात भक्तिरस ओसंडून वाहत होता। कार्यक्रमादरम्यान सासरी गेलेल्या मुलींना माहेरी आणून छोटी दिवाळी साजरी करण्याची सुंदर परंपरा यंदाही भावपूर्ण वातावरणात पार पडली। गणेशोत्सवानिमित्त सुरू असलेला हा सप्ताह गेली 48 वर्षे अखंड परंपरेने होत असून याही वर्षी भव्य धर्म मंडपात संत महंतांच्या उपस्थितीत सोहळ्याची शोभा वाढली। शिवानंद गिरीजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली गावकरी तरुणाई आणि उत्सव समितीच्या सहकार्याने हा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला। वाघाडी नदीच्या काठी वसलेला आमचा जळगाव घाट हे तीर्थक्षेत्र ह्या नावाने अख्ख्या कन्नड तालुक्यातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जातं। याचं कारण परमपूज्य श्री वैकुंठवासी म्हणण्यापेक्षा मी तर संजीवन समाधी म्हणेन, कारण की संजीवन समाधी प्रभुनाथ महाराजांच्या आमच्या गावामध्ये आहे आणि आमच्या गावामध्ये प्रभुनाथ महाराजांना एवढी श्रद्धा आणि एवढी भक्ती भाविकांची आतापर्यंत 48 वर्ष झाली आमच्या गावामध्ये सप्ताह अविरत चालू आहे। या अविरत सप्ताहाच्या कालावधीमध्ये श्रमदान, अन्नदान, लेने को हरिनाम देने को अन्नदान या उक्तीप्रमाणे प्रत्येक गरीब श्रीमंत लहान थोर जात पात काही न बघता आमच्या गावामध्ये अविरत सेवा चालू असते सर्वांची। आणि त्याच निमित्ताने गणेशोत्सव पण चांगल्या पद्धतीने साजरा होतो। 7 दिवस आमच्या गावामध्ये पावसाची वरुण राजाची हजेरी तर 100% असते, पण वरुण राजाच्या हजेरीमध्ये सुद्धा आमच्या गावामध्ये कीर्तन 1 से बढ़कर 1 होतात आणि सर्व महिला पावसाच्या थेंबामध्ये भिजून अविरत आनंद घेत असतात। भजनाचा म्हणू द्या, ज्ञानेश्वरीचा, भजनाचा, कीर्तनाचा। आमच्या गावामध्ये भागवताचार्य, रामायणाचार्य, ज्योतिषशास्त्रात तज्ज्ञ असलेले वक्ते आमच्या गावामध्ये बोलवलेले असतात, पण त्यातून एवढं सुंदर ते कीर्तन करतात आणि आम्ही श्रवण करताना कसा वेळ निघून जातो हे कळत सुद्धा नाही आम्हाला। आणि आतापर्यंत आमच्या गावामध्ये भरपूर कार्यक्रम झालेले आहेत, पण हा सप्ताहाची एक महिला मूर्ती आहे। आमच्या गावामध्ये दरवर्षी भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला आमच्या गावातील सप्ताहाला सुरुवात होते। याही वर्षी भाद्रपद कृष्ण प्रतिपदेला आमच्या गावातील सप्ताहाची सुरुवात झाली। सकाळी 4 ते 6 काकडा, 6 ते 7 विष्णू सहस्रनाम, 7 ते 12 पारायण, 12 ते 3 प्रवचन, 3 ते 4 रामायण, 4 ते 6 हरिपाठ, 6 ते 9 अन्नदानाचा कार्यक्रम असतो। दरवर्षीसारखी याही वर्षी आमच्या गावातील सर्व मंडळींनी अन्नदानाचं खूप योगदान दिलं। सर्वांना लहान ते मोठ्यापर्यंत अन्नदान मिळालं आणि अन्नदानाचा कार्यक्रम झाल्यानंतर 9 ते 11 कीर्तनाचा कार्यक्रम असतो। यावर्षी आमच्या गावामध्ये गाजलेले कीर्तनकार होते, पूर्ण भागवताचार्य खूप दूरून आलेले कीर्तनकार होते आणि म्हणजे खूप चांगल्या प्रकारे असा आमच्या गावातला उत्साहात हा कार्यक्रम साजरा होतो। आणि 7व्या दिवशी असा हा पूर्ण दिनक्रम चालू असतो। अन्नदान वगैरे, ज्ञानेश्वरी पारायण, काकडा, सर्व काही असतं। विविध महिला गावागाव येतात, खूप भाविक आमच्या गावामध्ये येतात आणि ते सांस्कृतिक गाणे वगैरे म्हणतात, देवांचं भजन वगैरे करतात आणि प्रत्येक संध्याकाळी कीर्तन असतं, त्या कीर्तनाला पण भरपूर जण हजर असतात। असं काही नाही की जेवण वगैरे झालं की घरात झोपून राहायचं, असं काहीच नसतं। सर्व कीर्तनाला येतात, वृद्ध मंडळी सर्व असतात। थोडा आमचा सप्ताह पूर्ण पावसात असून सुद्धा सर्वजण या कुठल्याही गोष्टीपासून वंचित राहत नाही, अगदी अन्नदानापासून तर ज्ञानदानापर्यंत। आणि नंतर 7व्या दिवशी आमच्या गावामध्ये मिरवणूक निघते, वाद्यावरती संगीत वाद्यावरती मिरवणूक निघते। त्यामध्ये लहान थोर वृद्ध। यावर्षी तर असं झालं की वरून पाऊस चालू असताना सुद्धा सर्व महिलांनी पावसामध्ये खूप आनंद घेतला, फुगड्या खेळल्या, गवळण भजन सर्व काही म्हटल्या। खूप छान सप्ताह पार पडला यावर्षी।
आणि दरवर्षी अशीच पार पडो अशी ब्रह्मचर्य प्रार्थना. धन्यवाद. महाराष्ट्र 24 करिता डॉक्टर निलेश पवार, छत्रपती संभाजीनगर.